राम राम मंडळी. सध्या टीव्हीवर आणि मोबाईलवर एकच विषय जोरात गाजतोय, तो म्हणजे नार्को टेस्ट. अमोल खुने बाहेर आले, मनोज जारंगी पाटील आक्रमक आहेत आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव ओढलं गेलंय. पण भावांनो, 100 बातम्या बघून डोकं खराब करण्यापेक्षा नेमकं काय प्रकरण आहे आणि जनता काय विचारते हे 2 मिनिटात समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे भावांनो, अमोल खुने बाहेर आल्यावर म्हणतात की 2016च्या पोपर्टी प्रकरणात त्यांना विनाकारण गोवण्यात आलं आणि जारंगे पाटलांनी त्यांना तेव्हा वापरून घेतलं. दुसरीकडे जारंगे पाटील याला राजकीय सुपारी म्हणतात. त्यांना असं वाटतंय की हे सगळं नाटक त्यांना बदनाम करण्यासाठी केलं जाते. आता खुने म्हणतात माझी नार्को टेस्ट करा आणि जारंगे पाटील ही म्हणतात माझी पण करा. या दोघांच्या वादात नेमकं खरं कोण बोलतं हे अजून कोणालाही कळालेलं नाही मित्रांनो. आता दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अमोल खुनेवर आरोप होता की त्यांनी जारंगे पाटलांच्या घातपाताची सुपारी घेतली, बरोबर आहे. यासाठी ते 3 महिने जेलमध्ये होते. आता इथं सामान्य माणूस एकच प्रश्न विचारतोय की भावा 3 महिने झाले पोलीस तपास करत होते, मग अजूनपर्यंत काही पुरावा का सापडला नाही? जर सुपारी दिली होती, बरोबर आहे, तर ती कोणी दिली याचा पुरावा कुठे आहे? आणि जर पोलिसांच्या हाती 3 महिन्यात काहीच लागलं नसेल तर मग धनंजय मुंडे सारख्या नेत्याचं नाव विनाकारण यात का घेतलं जाते? पुराव्याशिवाय एखाद्याची बदनामी करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न धनंजय मुंडे यांचे समर्थक विचारत आहेत मित्रांनो. आता परिस्थिती अशी झाली की प्रत्येक जण म्हणतोय की माझी नार्को टेस्ट करा. खुने म्हणतात माझी करा, जारंगे पाटील पण म्हणतात माझी करा आणि मुंडे पण म्हणतात माझी करा. जर सगळेच तयार आहेत मग ही नार्को टेस्ट करायला सरकार उशीर का करतंय? दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे एकदा. हे प्रकरण फक्त निवडणुकीपर्यंत आणून धरायचं आहे की खरंच कोणाला न्याय द्यायचा आहे हे आता जनतेला समजायला पाहिजे. तर भावांनो, मला कोणाची बाजू घ्यायची नाही, पण काही प्रश्न पडलेत मित्रांनो. 3 महिने पोलीस तपास झाला, मग पुरावा कुठे आहे? आणि त्या नेत्यांच्या भांडणात मराठा आरक्षणाचा मूळ विषय बाजूला तर पडत नाहीये ना. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? हे सगळं एक राजकारण आहे की यात काही तथ्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यापर्यंत पोहोचवा मित्रांनो. आणि मित्रांनो, फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.